नमस्कार. मला फक्त एवढंच सांगा, शेतकऱ्याचं चुकलंय कुठं? नेमकं शेतकऱ्यानं आपला माल पिकवून चुकला, का शेतकऱ्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं पोट भरून तो तिथे चुकला? आज तुम्हाला माहित आहे, अक्षरशः ₹1 किलोने कांदा जातोय. ज्या शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करून सुद्धा त्याला त्या शेतातल्या कांद्याच्या गोणीचे पैसे निघत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही. तुम्ही हजारो सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत असाल. अक्षरशः पेट्रोल पंपावरती कॅन्डाने एकमेकाला मारहाण चालू, तरी सुद्धा त्या शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही. तर काही पंपावरती बैलगाडी घेऊन माणूस येतो आणि पंपवाल्याकडून तेल घेऊन जातो. आज सोशल मीडियावरती संपूर्ण डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही. मला सांगा तुम्ही, आज शेतकऱ्याची नांगरणी आहे, तो शेतकरी नांगरणार कसा? आणि प्रत्येक शेतकऱ्यानं आता बैलजोडी विकून ट्रॅक्टर घेतला, त्या तुमच्या सबसिडीमधून. अजून सुद्धा तो शेतकरी तुमच्याच सबसिडीचे हप्ते भरतो आणि आज त्याच ट्रॅक्टरवाल्याला डिझेल मिळत नाही. मग सांगा, शेतकऱ्यानं नांगरणी कशी करायची, कुळवणी कशी करायची? आणि आता नुकताच सीझन लागल्यानंतर पेरणी सुद्धा करावी लागणार. हे शेतकऱ्याचे हाल आता सध्या पाहवत नाहीत. सोशल मीडियावरती हजारो कमेंट येतात, हजारो व्हिडिओ येतात. मोदी सरकार अच्छे दिन लाएंगे म्हणतंय खरं, पण शेतकऱ्यासारखी बिकट अवस्था आजपर्यंत झालेली नाही. मला सांगा तुम्ही, शेतकऱ्याचं चुकतंय कुठं नेमकं? आज तुम्ही बघताय शेतकऱ्याची अवस्था काय. काल परवाचा व्हिडिओ मी पाहिला, तुम्हीही पाहिला असं सोशल मीडियावरती. गवारीच्या शेंगाला फक्त ₹1 भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यानं संपूर्ण रस्त्यावरती आपल्या शेंगा टाकून दिल्या, म्हणजेच गवार टाकून दिली. हे सगळं का होतंय मला सांगा? ही सध्याची बिकट परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलली हवी. शेतकऱ्याला काय, त्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे, म्हणजे तो खंबीरपणे उभा राहील, खंबीरपणे परत पिकवायला चालू करेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. धन्यवाद.